तूही रे माझा मितवाच्या आजच्या भागाची सुरुवात होते सौदामिनीपासून. तर आता इथे वैतागून बसलेली असते सौदामिनी. तेवढ्यातच अर्णव आणि ईश्वरी येतात तिच्या केबिन मध्ये. तर आता इथे अर्णव फाईल घेऊन आलेला असतो. तर आता सौदामिनी बघते त्या दोघांना. तर आता सौदामिनीच्या चेहऱ्यावरचे रंगच उडतात बघा प्रेक्षक हो. सौदामिनीला खूप जास्त राग आलेला असतो दोघांनाही बघून. तर आता इथे अर्णव आणि ईश्वरी दोघे येतात आणि समोरच्या खुर्चीवर बसतात सौदामिनीच्या. तर आता अर्णव फाईल देतो आणि म्हणतो कॉन्ट्रॅक्ट डिटेल्स असं म्हणतो तो. आय होप तुम्ही पेपर साईन करून ठेवले असतील. सात्विक फॅशन्स पुन्हा माझं झालं असं म्हणतो तो. असं बघताय काय ऐकून नाही आलं का असं म्हणते आता ईश्वरी. त्या पेपर आमचे असं म्हणते आता ईश्वरी. तर आता इथे सौदामिनी विचार करत असते आणि ती लवकर देतच नाही पेपर्स. तर आता ईश्वरी जवळ येते सौदामिनीच्या. तर आता ती पेपर्स बघते आणि त्याच्यावरती हात ठेवते. तुमचं नशीब चांगलं होतं म्हणून तुम्ही ही स्पर्धा जिंकली असं म्हणते सौदामिनी. नियत चांगली असली की यश आपोआप आपल्याला मिळतं असं म्हणते ईश्वरी. तुम्ही आम्हाला स्पर्धेमध्ये हरवण्याची एवढी कोशिश केली पण तरी सुद्धा तुमच्या नशिबाने माती का खाल्ली? कारण तुमची नियत वाईट होती असं म्हणते ईश्वरी. नियत म्हणजे कळतंय ना तुम्हाला असं म्हणते ईश्वरी. सर काय म्हणतात हो तुमच्या इंग्लिशमध्ये असं म्हणते ईश्वरी. इंटेन्शन असं म्हणतो अर्णव. हे तुमचं वाईट होतं म्हणून तुमच्यावरती ही वेळ आली असं म्हणते ईश्वरी सौदामिनीला. तर आता ईश्वरी ती फाईल तिचा हात काढून घेते आता सौदामिनीचा. चला सर असं म्हणते ईश्वरी. 1 मिनिट असं म्हणते सौदामिनी. तुम्ही दोघे ही स्पर्धा जिंकलात. माझ्याकडे असलेले 60% शेअर्स ही माझ्याकडनं घेतलेत. कंपनीची ओनरशिप परत मिळवली. पण लक्षात ठेवा हे सगळं परत मिळवायला मला फार वेळ नाही लागणार. तर आता ईश्वरी हसते. हीच तर गलतफहमी आहे ना तुमची असं म्हणते ती. आय थिंक यू शुड नो बाय नाव. सात्विक फॅशनचं नाव तुमच्या तोंडून यापुढे कधी येता कामा नये आणि तुमच्या मनातही नाही असं म्हणतो अर्णव. हे बघ लावण्याला असं म्हणते आता सौदामिनी. तर आता अर्णव म्हणतो आता लावण्याचं नाव घेताय का? गुड असं म्हणतो तो. तर आता रागलेला असतो खूप सौदामिनीला. कारण आता इथे लावण्या हिची मुलगी असते आणि हिला रिजेक्ट करून ईश्वरी सोबत लग्न केलेलं असतो ना अर्णव. त्यामुळे खूप राग असतो सौदामिनीचा अर्णववरती. खरं तर मला तिच्याशी लग्न कधीच करायचं नव्हतं. माझ्या आजीमुळे मी तिच्याशी लग्न करायला तयार झालो होतो. बट आय एम ग्लॅड मी तिच्याशी लग्न नाही केलं असं म्हणतो अर्णव. शेवटी काय ती तुमचीच मुलगी असं म्हणतो अर्णव. तर आता अर्णव निघून जातो तिथून आणि ईश्वरी सुद्धा निघून जाते. अर्णव राजशिर्के नागिनीच्या शेपटीवर पाय ठेवलायस तू आज. लवकरच कळेल तुला असं म्हणते सौदामिनी. तर आता इथे राजशिर्क्यांचं घर दाखवलंय. तर आता अर्णव आणि ईश्वरीने पेपर्स आणलेले असतात. तर अर्णव म्हणतो आई सात्विक फॅशन ही फक्त कंपनी नाहीये तुझा आशीर्वाद आहे आणि तो काय माझ्या पाठीशी आहे. तर आता इथे सात्विकाचा आणि रमाकांतचा फोटो बाजूबाजूला लावलेला असतो. म्हणजे अर्णव आणि अंजलीच्या आईबाबांचा फोटो बाजूबाजूला लावलेला असतो आणि अर्णव त्यांच्यासोबत बोलत असतो बघा प्रेक्षक हो. आणि आता इथे वल्लरीला खूप जास्त राग येत असतो. आज पुन्हा एकदा प्रूव्ह झालंय की कोणी कितीही प्रयत्न केला काही केलं तरी माझी कंपनी माझ्यापासून कोणी हिरावून नाही घेऊ शकत असं म्हणतो अर्णव. आज ही कंपनी परत मिळवली आहे. शेअर्स परत मिळवलेत. हे सगळं तुझ्यासाठी आहे असं म्हणून तो पेपर्सच्या समोर ठेवतो आता बघा प्रेक्षक हो. आज शांत झोप लागेल मला. तर आता ईश्वरी सांत्वना करते अर्णवची. तर ईश्वरी म्हणते आज बाबा असते तर त्यांनाही खूप जास्त आनंद झाला असता. आपली कंपनी आपल्याकडे परत आली. तर आता इथे सगळ्यांनाच खूप जास्त दुःख झालेलं असतं. आपल्या कंपनीचं नाव खूप मोठं व्हावं अशी बाबांची इच्छा होती आणि ती इच्छा पूर्ण करायची असेल तर मला असं वाटतंय की आपण सगळ्यांनीच आपलं दुःख विसरून एक नई सुरुवात करायला हवी असं म्हणते ईश्वरी. आणि पुढे म्हणते ईश्वरी आणि त्या रात्री असं म्हणत असते तेवढ्यातच ती थांबते आणि तिला आठवतं अर्णव तिला म्हटलेलं असतं ना की राकेश आला होता ऑडिटोरियम मध्ये. काय असं म्हटलेलं असते ना ईश्वरी. आय डोंट नो तो कसा सुटला जेलमधून इथे आला. त्याने आपल्या ट्रॉलीच्या खाली टाइम बॉम्ब लावला होता असं म्हणतो अर्णव. तर आता ईश्वरी म्हणते सर तुम्ही म्हणाला होतात की राकेशने आपल्या ट्रॉली खाली बॉम्ब लावला होता असं म्हणते ईश्वरी. तो बॉम्ब तुम्ही घेतला आणि तुम्ही बाहेर गेलात आणि तिथे तुमच्या दोघांची मारी झाली असं म्हणत असते ती. आणि आता इथे वल्लरीला खूप टेन्शन आलेलं असतं. ह्याचाच अर्थ राकेशला आपल्या दोघांना मारायचं होतं. त्याला कुठे माहित होतं की बाबा तिथे येणार आहेत असं म्हणते ईश्वरी. आणि रिपोर्ट्स मध्ये काय आलंय बाबांचा मृत्यू हा इंजेक्शन दिल्यामुळे झालाय. म्हणजे ह्या सगळ्यावरून मला असं नाही वाटत आहे की हे राकेशने केलंय कारण त्याचा तर आपल्याशी प्रॉब्लेम होता ना असं म्हणते ईश्वरी. तर आता अर्णव पण विचार करायला लागतो. मिसन तर मे बी आपल्याशी प्रॉब्लेम होता म्हणून आपल्यावरचा राग त्यांनी बाबांवर काढला असेल तर असं म्हणतो अर्णव. तो राकेश आहे तो काही करू शकतो. तो कुठल्याही तराला जाऊ शकतो. यु नो हाऊ ही इज असं म्हणतो अर्णव. बापरे असं म्हणते वल्लरी मनातल्या मनात. तिचं डोकं तर जरा जास्तच चालायला लागलंय. आशाने हिला माझ्यापर्यंत पोचायला जास्त वेळ नाही लागणार असं म्हणते वल्लरी. नाही सर पण एकंदरात मला असं वाटतंय की हे सगळं राकेशने केलं असावं असं म्हणते ईश्वरी. तर आता वल्लरीला चक्कर आल्यासारखी होत असते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे चक्करून पडते वल्लरी. मामी असं म्हणते ईश्वरी. तर आता वल्लरीला पकडतात सगळेजण. काय झालं असं म्हणतात सगळेजण. बस बस इथे असं म्हणतो अविनाश. अचानक काय झालं हिला असं म्हणतो अविनाश. पाणी आहे ना असं म्हणतो तो. तर आता वल्लरीला शांत करत असते नम्रता. आपण डॉक्टरांना बोलूया ना. डॉक्टरांना फोन कर असं म्हणते नम्रता. तुला कसलं टेन्शन आहे का वल्लरी असं म्हणतात आजी. हे घे पाणी घे असं म्हणतो आकाश. तर आता वल्लरीला खूप जास्त टेन्शन आलेलं असतं. मामी मी डॉक्टरांना फोन करतो असं म्हणतो अर्णव. मी आज जाऊन पडते थोडा वेळ बरं वाटेल असं म्हणते वल्लरी. बरं चलिये असं म्हणतो आकाश. तर आता घेऊन जात असतो आकाश वल्लरीला.
मला ना तिचं काय कळतच नाही, हिला कसं काय अचानक चक्कर येतात. एवढे सगळे लोक असतात कुणाला चक्कर येत नाही. आकाशच्या वेळेला तर कमी चक्र आल्या होत्या हिला असं म्हणतो अविनाश. बाबा त्या म्हणाल्या ना की त्यांना कसं तरी होतंय, ह्यांना बघून मलाही कसं तरी होतंय आता असं म्हणतो अविनाश. मी सोडून आले चला आई असं म्हणते नम्रता. रमाकांतचा खरा मारेकरी त्याचाच भाऊ उदयकांत आहे. जर ह्यांना समजलं तर माझी वाट लागायला वेळ नाही लागणार असं म्हणते वल्लरी मनातल्या मनात. बरं मी का म्हणतो वल्लरीला बरं वाटावं म्हणून आपण कॉफी पिऊया असं म्हणतो अविनाश बाकी सगळ्यांना. म्हणजे अर्णव, ईश्वरी, अंजली आणि आजीला. मला चालेल असं म्हणते अंजली. आणतो सगळ्यांसाठी आणतो असं म्हणून अविनाश जातो कॉफी बनवण्यासाठी. तर आता इथे आजीना हसायला येतं. तर आता अर्णव आणि ईश्वरी एकमेकांकडे बघत असतात. तर आता ईश्वरीला विचार पडतो. तर आता नम्रता आणि आकाशला दाखवले. तर आता नम्रता आपल्या खोलीमध्ये बसलेली असते. तर आता आकाश आपले कपडे आणून ठेवलेला असतो आणि तो नम्रताच्या समोर बसलेला असतो इथे. तर आता नम्रता बघतच असते आकाशकडे. काय असं म्हणते नम्रता. काय असं म्हणतो आकाश. तुम्ही आलाय ना मग काय मी म्हणते असं म्हणते ती. ते हे घे असं म्हणतो आकाश. नकोय मला असं म्हणते नम्रता. काहीतरी गिफ्ट आणलेला असतो आकाश. तर आता आकाश म्हणतो नकोय नको असं म्हणते नम्रता. ठीक आहे असं म्हणतो आकाश. थांबा थांबा असं म्हणते नम्रता. द्या असं म्हणते ती आणि गिफ्ट घेते आपल्या हातामध्ये. तर आता नम्रता उघडते बघा प्रेक्षक होते गिफ्ट. तर आता तिच्यामध्ये साडी असते. आकाश एवढी सुंदर डिझायनर साडी माझ्यासाठी असं म्हणते नम्रता. नाही असं म्हणतो आकाश. माझी दुसरी बायको आहे ना तिकडे त्याच्यासाठी असं म्हणतो आकाश. किंमत आहे तुमची असं म्हणते नम्रता. किंमत माझी असं म्हणतो आकाश. एक बायको बस झाली दुसरी कुठे आणू असं म्हणतो तो. तर काय म्हटलं असं म्हणून ओरडते नम्रता आकाशला. हा असं म्हणतो आकाश. काय म्हणाला असं म्हणते नम्रता. काही नाही असं म्हणतो आता आकाश. छान आहे डिझायनर साडी एकदम छान असं म्हणते नम्रता. पण अचानक साडी वगैरे असं म्हणते नम्रता. आपल्या घरी प्रेस कॉन्फरन्स आहे ना सो मी तुझ्यासाठी डिझायनर साडी आणि माझ्यासाठी हे आउटफिट डिझायनर कडून मागून घेतलंय. सो हे बघ कॉम्पिटिशनचा रिझल्ट काही आला तरी माझ्यासाठी माझी बायको विनर आहे असं म्हणतो आकाश. यू आर ग्रेट असं म्हणतो आता आकाश. वा आकाश असं म्हणते नम्रता. एकदम छान. नाही म्हणजे इशू आणि जिजू यांचं कौतुक सगळ्यांसमोर सगळ्या मीडिया समोर पण बायकोचं कौतुक असं दोघांमध्येच. पण ठीक आहे म्हणजे बाकी कोणाला नसेल पण माझ्या नवऱ्याला माझं कौतुक आहे ह्यातच छान वाटलं मला असं म्हणते नम्रता. एकदम छान बढिया. ठीक आहे तू नेसून ये मी बाहेर आहे असं म्हणतो आकाश. तर आता नम्रता म्हणते आकाश काय आहे ना ती प्रेस कॉन्फरन्स ईशू आणि जिजूसाठी आहे त्यांच्या कौतुकासाठी आहे त्यामुळे तिथे मी जाऊन काय करू आणि मला खरंच इंटरेस्ट नाही आहे ही डिझायनर साडी घालून तिथं जायचं वगैरे. अहो आपण हरलो आहोत आपल्याला कुणीही नोटीस करणार नाही असं म्हणते नम्रता. नम्रता ओके ओके फाईन असं म्हणतो आकाश. आय गेट इट आपण हरलोय तुला वाईट वाटतंय अंडरस्टूड असं म्हणतो आकाश. पण दादा आणि ईश्वरी जिंकलेत त्यांच्यामुळे आपली कंपनी वाचली आहे आणि शेअर्स मिळवलेत त्याचा आनंद नाही आहे का तुला असं म्हणतो आकाश. परत तेच असं म्हणते नम्रता. आकाश तुम्ही आतापर्यंत परत तेच बोलताय. परत दादा आणि ईश्वरी हेच बोलताय तुम्ही. तुमची बायको म्हणून मला तुमच्या पायावर ठामपणे उभं राहावं असं नाही वाटणार का. तुम्हीच सांगा ना मला असं म्हणते ती. नम्रता प्लीज 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 फॉर गॉड सेक स्टॉप इट यार असं म्हणतो आकाश. प्लीज असं म्हणतो आणि वैतागतो आता आकाश. प्लीज मला दादांवर पूर्ण विश्वास आहे असं म्हणतो तो आणि मला तुमच्यावर विश्वास आहे असं म्हणते इथे नम्रता. तर आता आकाश म्हणतो मी जे डिझर्व करतो मला दादा देणारच आहे. प्लीज हॅव सम पेशन्स असं म्हणतो आकाश. पेशन्स नाही आहेत माझ्यात आकाश पेशन्स नाही आहेत असं म्हणते नम्रता. आणि आता तुम्ही परत तेच करताय दादा आणि ईश्वरी मला ना कंटाळा आलाय असं म्हणते नम्रता. ओके फाईन तुला जे करायचंय ते कर. तुला साडी नेसायची नेस नाही नेसायचे नको नेसूस असं म्हणतो आकाश आणि निघून जातो तो तिथून. तर आकाश असं म्हणत बसलेली असते नम्रता. तर आता इथे वल्लरीला दाखवलंय. तर आता वल्लरी विचार करत बसलेली असते. तिला खूप जास्त टेन्शन आलेलं असतं. तर आता तेवढ्यातच अविनाश येतो कॉफी घेऊन. वल्लरी जास्त लोड घेऊ नकोस कॉफी आणलंय मी तुझ्यासाठी घे असं म्हणतो अविनाश. नकोय मला कॉफी असं म्हणते वल्लरी. ठीक आहे गोळी तर घे असं म्हणतो अविनाश. ते पण नको आहे हो असं म्हणते वल्लरी. ही काय तुमच्या हातची आहे का असं म्हणते वल्लरी. काय नको नको काय असं म्हणतो अविनाश. मग अशी चक्कर आली होती तुला घाम फुटला होता म्हणूनच गोळ्या आणि कॉफी आणली घे असं म्हणतो अविनाश. एवढं काय नाही झालंय मला मी ठीक आहे मी बरी आहे आता असं म्हणते वल्लरी. नक्की बरी आहेस असं म्हणतो अविनाश. म्हणजे बरं झालं म्हणजे प्रेस कॉन्फरन्स मध्ये तुला सेल्फी काढता येतील असं म्हणतो अविनाश. ह्याच्यासाठी ठेवलेत का प्रेस कॉन्फरन्स असं म्हणते वल्लरी. त्यासाठी नाही ठेवली आहे पण तू काम कर प्रेस कॉन्फरन्स साठी तू तयार हो असं म्हणतो तो. 4 तासात ना अजून असं म्हणते वल्लरी. म्हणून सांगतोय आतापासूनच तयार हो म्हणजे कुठे 4-5 तासाने तू तयार होशील असं म्हणतो आता अविनाश. बरं बरं आलोच असं म्हणतो अविनाशाने निघून जातो तो तिथून. तर आता इथे सात्विक फॅशनचं ऑफिस दाखवलंय. तर आता काम करत बसलेला असतो अर्णव. येस सर असं म्हणतो शिर्के. नेक्स्ट लाईनअप काय असं म्हणतो अर्णव. तर आता इथे शिर्के म्हणतो 5 वाजता ऑडिट रिपोर्ट वाले येणार आहेत. सर काहीतरी सांगायचं होतं असं म्हणतो शिर्के. म्हणजे तुम्ही कॉम्पिटिशन जिंकल्यापासून आपल्या फायनान्सरचे आपल्याला कॉल्स येत आहेत त्यांना भेटायचंय तुम्हाला असं म्हणतो शिर्के. फार लवकर आली त्यांना आठवण माझी असं म्हणतो अर्णव. ऑब्व्हियसली सर आता तुम्ही कॉम्पिटिशन जिंकलात ना म्हणून असं म्हणतो शिर्के. ऑफकोर्स असं म्हणतो अर्णव. सर मला असं वाटतंय की कदाचित त्यांना आपल्या फ्युचरचे प्लॅन्स कळले असतील म्हणून त्यामुळे ते फायनान्स करण्यासाठी इंटरेस्टेड असतील असं म्हणतो शिर्के. आणि सर आपला फ्युचर ग्राफ बघता आपल्यालाही कदाचित पाण्याची गरज लागू शकते असं म्हणतो शिर्के. सो मला असं वाटतंय की तुम्ही जर त्यांना एकदा भेटलात तर बरं होईल असं म्हणतो शिर्के. येस यू आर राईट लेट्स मीट अप अँड डिसाइड असं म्हणतो अर्णव. येस सर असं म्हणतो शिर्के. मी मीटिंग प्लॅन करतो असं म्हणतो शिर्के. ओके असं म्हणतो अर्णव. आणि आता तो आपलं काम करत असतो आणि आता तो विचार करायला लागतो.
तर आता इथे ईश्वरीला दाखवले तर आता आकाश येतो तिच्या रूममध्ये. ईश्वरी असं म्हणतो, आकाश काय काम आहे का? अर्णव सर नाही आहेत, काय झालं असं म्हणते ईश्वरी. तर आता आकाश म्हणतो काम होतं पण दादाकडे नाही, तुझ्याकडे असं म्हणतो आकाश. माझ्याकडे असं म्हणते ईश्वरी. काय झालंय, काय प्रॉब्लेम झालाय का असं म्हणते ईश्वरी. प्रॉब्लेम प्रॉब्लेम सच नाहीये पण फ्रँकली तुझ्याशी बोलायला पाहिजे की नाही हे माहित नाही मला पण असं म्हणतो आकाश. भाऊजी फिकर नॉट असं म्हणते ईश्वरी. मनात जे काय आहे ना ते अगदी मन मोकळेपणाने सांगा, काय झालंय सांगा असं म्हणते ईश्वरी. तर आता इथे आकाश बोलायला लागतो. तर आता वल्लरीने नम्रताला दाखवले. तर आता नम्रता येते वल्लरीकडे आणि म्हणते, आई नम्रता अगं हे काय असं म्हणते वल्लरी. ज्यूस आणलाय तुमच्यासाठी असं म्हणते नम्रता. घ्या ना ज्यूस असं म्हणते वल्लरी. पण मला नकोय आता ज्यूस असं म्हणते वल्लरी. अहो घ्या ना असंच आणलंय असं म्हणते नम्रता. तर आता वल्लरी ठेवते बाजूला ग्लास. नम्रता तुला काही बोलायचं आहे का माझ्याशी असं म्हणते वल्लरी. तर आता नम्रता म्हणते ते म्हणजे बोल 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 असं म्हणते वल्लरी. तुझ्या मनातलं जे काय ते सगळं बोल असं म्हणते वल्लरी, मी ऐकेन. पण त्यासाठी असा ज्यूस वगैरे आणायची खरंच काय गरज नव्हती असं म्हणते वल्लरी. तर आता इथे नम्रताला सांगायलाच येत असतं बघा प्रेक्षकांनो. तर आता इथे आकाश आणि ईश्वरीला दाखवलंय. तर आता इथे दोघेही कॉटर बसतात. तर आता इथे आकाश म्हणतो तुला तर आयडिया असेलच, नम्रता खूप वेळ वागायला लागली आहे, म्हणजे ती असं का विचार करते असं काहीच कळत नाही असं म्हणतो आकाश. म्हणजे आधी तरी मला असं वाटायचं की मला कळतंय तिच्या मनातलं, पण हल्ली ती खूप मिस्टिरियस वागायला लागली असं म्हणतो आकाश. म्हणजे असं म्हणते ईश्वरी. नेमकं तुम्हाला काय बोलायचंय असं म्हणते ईश्वरी. आपल्या कॉम्पिटिशन पासून तिला नोटीस करतोय मी, आपल्यापेक्षा खूप वेगळा विचार करते ती असं म्हणतो आकाश. म्हणजे आमची टीम जिंकायलाच पाहिजे बाय हुक और बाय क्रुक असं तिला सतत वाटतंय. सतत इरिटेटेड असते ती, तिचं कौतुक होत नाहीये, तिला लोकांनी इम्पॉर्टन्स द्यावं किंवा तिला इम्पॉर्टन्स मिळत नाहीये, तिला असं सतत वाटतंय असं म्हणतो आकाश. तर आता ईश्वरी म्हणते मला पण खरंच कळत नाहीये तैशी का वागते असं म्हणते ईश्वरी. असं कधीच वागली नाही ती ह्या आधी ताई असं म्हणते ती. तर आता इथे नम्रता आणि वल्लरीला दाखवलंय. तर आता इथे नम्रता म्हणते आई तुम्ही खूप ग्रेट आहात, तुम्हाला कसं कळलं असं म्हणते ती. मी ग्रेट आहे ते माहितीये मला आणि ग्रेट आहे म्हणूनच कळलं असं म्हणते वल्लरी. सांग काय झालं असं म्हणते वल्लरी. काय ना सध्या माझ्या डोक्यामध्ये खूप गोंधळ चाललाय असं म्हणते नम्रता. सध्या असं म्हणते वल्लरी. तू तर कायम गोंधळलेली असतेस असं म्हणते वल्लरी. सांग काय झालंय असं म्हणते वल्लरी. तर आता नम्रता म्हणते की आकाशने प्रेस कॉन्फरन्स साठी माझ्यासाठी एक नवीन साडी आणली आहे, मला कळतच नाहीये काय करावं असं म्हणते नम्रता. तर आता इथे वल्लरी म्हणते नवऱ्याने नवीन साडी आणली ह्याचा आनंद वाटून घेण्यापेक्षा तुझा गोंधळ झालाय असं म्हणते वल्लरी. नाही म्हणजे मला काय म्हणायचंय की ती जी प्रेस कॉन्फरन्स आहे, जी काय फॅन्स मीट आहे, तिच्यामध्ये जिजू आणि इशूचं कौतुक करण्यासाठी आहे. तिकडे जाऊन मी काय करू आई, उगाच माझा अपमान करून घ्याऊ आणि त्यात ती नवीन साडी वगैरे नेऊन तर अजिबातच नाही, माझी अजिबात इच्छा नाही असं म्हणते नम्रता. तर आता आकाश आणि ईश्वरीला दाखवलंय. आय डोंट नो, मी कदाचित तुला एक्सप्लेन करू शकत नाही पण एनिवे फॉरगेट इट. मला सांग आपण कॉम्पिटिशन मध्ये पार्टिसिपेट का केलं होतं असं म्हणतो आकाश. आपलं सात्विक फॅशन परत मिळवण्यासाठी असं म्हणते ईश्वरी. सात्विक फॅशन परत मिळवण्यासाठी करेक्ट, हा आपला थॉट झाला, पण तिचे गोल्स काहीतरी वेगळेच होते असं म्हणतो आकाश. मीन्स ऍज अ सेट आमचीच टीम जिंकायला पाहिजे असं ती विचार करत होती. आताच बघ ना आपल्या घरात प्रेस कॉन्फरन्स आहे म्हणून मी तिच्यासाठी डिझायनर साडी घेऊन आलो, तर त्यात पण डिसॅटिस्फाईड होती, नाखुश होती ती. सतत तिचं ते तुम्ही असं का तसं का माझं का कॉन्स्टंट तिचं तेच चालू होतं. मला खरंच कळत नाही असं म्हणतो आकाश. मलाही खरंच कळत नाही आहे भाऊजी, काय करायचं ताईचं असं म्हणते ईश्वरी. ईश्वरी असं म्हणतो आकाश, तू प्लीज तिच्याशी बोल ना. आय डोंट नो ती तुझं ऐकेल नाही ऐकेल. तर आता ईश्वरी म्हणते ठीक आहे मी बोलते एकदा ताईशी, पण खरं सांगू का भाऊजी, आज सकाळी मी तुमच्या रूम मध्ये आले होते, त्यानंतर मी ताईशी बोलण्याचा प्रयत्न केला पण ती काय ऐकून घेण्याच्याच मनस्थितीत नाहीये. पण तरीही मी परत एकदा बोलते तिच्याशी असं म्हणते ईश्वरी. नम्रता अशी कशी का तू असं म्हणते वल्लरी नम्रताला. तर बघा प्रेक्षक हो, आता परत आता वल्लरी आणि नम्रताला दाखवले. तर आता इथे वल्लरी म्हणते बघ नम्रता, प्रत्येक गोष्टीत आता संधी शोधायला शिक. आता प्रेस कॉन्फरन्स आहे बरोबर, एवढी छान नवऱ्याने साडी आणली आहे ना, मग छान तयार होऊन जा ना प्रेस कॉन्फरन्स मध्ये असं म्हणते वल्लरी, आणि दाखवून दे सगळ्या लोकांना की तुम्ही दोघांनी त्या दोघांना सुद्धा अगदी टफ फाईट दिली तसं म्हणते वल्लरी. आणि हो छान तयार हो, सगळ्यांना दाखवून दे, पण ह्या सगळ्या गोष्टी इथे ठेवायच्या डोक्यामध्ये असं म्हणते वल्लरी. सगळं काही डोक्यात नीट ठेवायचं म्हणजे बदला घेता येतो असं म्हणते ती. प्रत्येक गोष्टीमध्ये सतत संधी शोधत राहा असं म्हणते वल्लरी. असं म्हणून हसते आता नम्रता. हो असं म्हणते ती. आई तुमच्याशी बोलून ना मला खरंच खूप छान क्लॅरिटी आली, थँक्यू असं म्हणते नम्रता. थँक्यू काय, तू माझी सून नाही आहेस, मुलगीच आहेस असं म्हणते वल्लरी. मुलीसाठी एवढं तर करायलाच हवं असं म्हणते वल्लरी. आणि हो कुठलाही सल्ला लागला, काय गायडन्स लागलं तर मला विचार ना, मी आहे तुझ्या बरोबर असं म्हणते वल्लरी. हो आई असं म्हणते नम्रता. आणि हो मला ज्यूस खरंच नको आहे, हा घेऊन जा असं म्हणते वल्लरी. बरं आई मी आवरते, तुम्ही पण आवरून घ्या असं म्हणते नम्रता आणि निघून जाते ती तिथून. रता वल्लरी अगं बाई कशी बावळट सुंदर सुंदर मुलगी आली सून म्हणून माझ्या नशिबात, गोंधळ झालाय असं म्हणून आता हसायला लागते वल्लरी नम्रतावर. तर आता ईश्वरी आणि आकाशला दाखवलंय काय करायचं ताईचं आता असं म्हणते ईश्वरी. आणि आकाश बघत असो तिच्याकडे म्हणतो ईश्वरी असं तर नाही ना ती, आपण एकत्र आहोत पण एकत्र नाही. आय मीन तुला कळतंय मी काय बोलतोय ते, म्हणजे आपण लवकर देवदर्शनाला नाही गेलो म्हणून
म्हणून ती चिडते का असं म्हणतो आकाश. इरिटेशन म्हणून होतंय का तिला, असं काय असेल का असं म्हणतो आकाश. मला कळतंय भाऊजी, हे बरोबर आहे तुमचं. हे सगळं घरात कधी घडतंय हा विषय तर खूप मागेच पडला होता. ठीक आहे, मी थोडासा वेळ काढून अजिंशी या विषयावरती बोलून घेते असं म्हणते ईश्वरी. थँक्यू असं म्हणतो आकाश. तर आता तो निघून जातो तिथून बघा प्रेक्षक हो. तर आता ईश्वरी विचार करतच असते काय करावं म्हणून. तर आजचा भाग इथे संपतो. बघत रेखापती काय ते. मला खरंच दडपण आलंय ग. ज्याने 20 वर्षापूर्वी संसार सोडलाय त्यांच्यावर जीवघेणा हल्ला कोण करू शकतं असं म्हणतात आजी. तेच तर आपल्याला शोधून काढायचंय ना असं म्हणते आता ईश्वरी. तर आता इथे सगळे गोळा झालेले असतात कारण आता इथे आजींची तब्येत बरोबर नसते म्हणून. तर आता इथे वल्लरी कुणावर तरी फोनवर बोलत असते. तर आता ती म्हणत असते तेच ते ईश्वरीने अर्णवचे फॅन्स यायला लागलेत खरी. आणि त्यात ती मंजुळा ती पण आली होती. तिने त्या रमाकांतचा फोटो बघितला आणि धडा धडा पोपटासारखं सगळं सांगायला लागली असं म्हणते वल्लरी. तर आता इथे बघा प्रेक्षक हो, वल्लरी उदयकांत सोबत बोलत असते. तर आता इथे उदयकांत म्हणतो मंजुळाला आजच किडनॅप करतो असं म्हणतो तो. तर आता इथे मंजुळाला किडनॅप करायला आलेले असतात गुंड. तर आता इथे अर्णव पण समोरच असतो त्यांच्या. टाकतीला गाडीत असं म्हणतो तो गुंड. तर आता आकाश पण तिथेच असतो आणि अर्णव सुद्धा. आणि मंजुळाला घेऊन जात असतात ते गुंड. तर आता ते गुंड घेऊन जातात मंजुळाला आणि अर्णव, शिर्के आणि आकाश काहीच करू शकत नाहीत बघा प्रेक्षक हो. तर आता सुद्धा इथे संपतो. तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला हाईप करायला अजिबात विसरू नका प्रेक्षक हो. आणि अशाच एक्सक्लुझिव्ह पिक्स बघायचे असतील तर हा व्हिडिओ बघतच राहा.